गोव्याहून आलेल्या अवैध दारूसाठ्याला गगनबावड्यात चांगलाच चाप बसलाय। यावेळी दारूसह एकूण 4,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गगनबावडा पोलीस ठाण्याच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे। गगनबावडा पोलीस ठाण्याच्या पथकानं बुधवारी सायंकाळी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील करूळ घाट परिसरात नाकाबंदी केली होती। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने येणारी वोक्सवॅगन चारचाकी थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला। या कारवाईत 3,80,000 रुपयांची अवैध दारू आणि वापरात असलेली चारचाकी गाडी असा मिळून एकूण 4,18,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पोलिसांनी इचलकरंजीतील विजय उर्फ दिग्विजय दिलीप पांढरपट्टे आणि अजित विश्वनाथ भंडारे या दोघांना ताब्यात घेतले। गगनबावडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई उपनिरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शरद इंजुळकर, सूरज देसाई, सुरेश कांबळे, सतीश पाटील, विनोद ढवळे आणि विक्रम परेट यांनी केली आहे।